in this video. So let's start. First one is a parathyroid gland. In last lecture we learnt about the thyroid gland, its hormone and its disorder also. Like this situation we can see in our body. At the back side of thyroid gland we can see two pairs of parathyroid gland. See, like this. This one is a butterfly shaped thyroid gland, and here you can see two pairs, like these two pairs we call it a parathyroid gland. जी काही थायरॉइड ग्लँडचं सिच्युएशन तुम्ही पाहिलं होतं त्याच्यामध्येच बॅक साईडला आपल्याला दोन पेअर्स दिसतात, त्याला पॅराथायरॉइड ग्लँड असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यातून सुद्धा हार्मोन्स काही ठराविक सिक्रेट होतात, ते आपल्या बॉडीवर कसे रेग्युलेट करत असतात ते आपण बघूया. It's situated on a posterior surface of the lobes of thyroid gland. आपण थायरॉइड ग्लँड शिकलोय, त्याचा अँटेरियर रिजन आपण बघितला होता. बट बॅक साईडला जो पोस्टेरियर सरफेस आहे, ह्या पोस्टेरियर सरफेसच्या ज्या लोब्स आहे त्याच्या पोस्टेरियर सरफेसला आपल्याला पॅराथायरॉइड ग्लँड दिसतात. these are 4 in number, named as a superior and inferior parathyroid gland. Just you can see here. पॅराथायरॉइड हे किती आहेत एकूण? टोटल दे आर 4 in number. बरोबर, तुम्ही इथे बघू शकता 4 आहेत. आणि 4 मध्ये आपण पेअरिंग जर केलं तर पेअरिंगमध्ये वरच्या बाजूला आहेत त्याला सुपेरियर म्हटलं जातं. दिस वन सुपेरियर, दिस पेअर सुपेरियर आहे, ही सुपेरियर म्हणू शकतो आपण. आणि डाऊन साईड आहे तिला आपण इन्फेरियर म्हणू शकतो. ओके, सुपेरियरची एक जोडी आहे आणि इन्फेरियरची एक जोडी आहे. ही तुम्हाला पिंक कलरमध्ये इकडे दिसतंय, ती थायरॉइड ग्लँड आहे. हा ट्रॅकिया आहे, नेमिंग आहे बघा तुमच्या पुस्तकामध्ये. हे हायर्ड बोन आहे. देन इट्स इपिग्लॉटिस, हा जो भाग दिसतोय मिडलचा तो इपिग्लॉटिस आहे. नंतर त्याच्याकडेचा आहे तो लॅरिंग्सचा पार्ट आहे. ओके, अशा पद्धतीनं सिच्युएशन आहे. मग इथून हार्मोन्स कोणकोणते सिक्रेट होतात ते आपण बघूया. द पॅराथायरॉइड सिक्रीट अ पेप्टाइड हार्मोन. लेसनच्या सुरुवातीलाच आपण हार्मोन्सचे टाइप्स बघितले होते, त्याच्यामध्ये पेप्टाइड हार्मोन जनरली अमिनो ॲसिड त्याच्यामध्ये असतात. हे पेप्टाइड हार्मोन जे पॅराथायरॉइड ग्लँडमधून सिक्रेट होतं त्याला पॅराथार्मोन असं म्हटलं जातं. दॅट इज ए PTH, पॅराथार्मोन. इट्स ए पेप्टाइड हार्मोन सिक्रेटेड बाय पॅराथायरॉइड ग्लँड. ओके, मग याचं फंक्शन काय किंवा त्याला अजून एक नाव काय आहे, त्याला कॉलिप्स हार्मोन सुद्धा असं म्हटलं जातं. हे जे पॅराहार्मोन जे आहे त्याला आपण अजून एक दुसरं नाव दिलेलं आहे, त्याला कॉलिप्स हार्मोन सुद्धा म्हटलं जातं. मग याचं फंक्शन काय बघा. इट रेग्युलेट्स कॅल्शियम अँड फॉस्फेट बॅलन्स बिटवीन ब्लड अँड अदर टिश्यू. जसं आपण कॅल्सिटोनिनचं फंक्शन बघितलं होतं. कॅल्सिटोनिन सुद्धा काय करत होतं तर बॉडीमध्ये किंवा बोन्समध्ये किंवा ब्लड लेवलमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेटची लेवल कंट्रोल करण्याचं काम करतो किंवा रेग्युलेट करण्याचं काम करत होतं. तसंच हे हार्मोन काय करतं बघा. इट रेग्युलेट्स कॅल्शियम अँड फॉस्फेट बॅलन्स बिटवीन ब्लड अँड अदर टिश्यू. टिश्यू आणि ब्लडमधलं कॅल्शियम आणि फॉस्फेटचं बॅलन्स रेग्युलेट करण्याचं काम करतं. रिलीज ऑफ पॅराहार्मोन इन्क्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल. जर पॅराहार्मोन हे जर जास्त सिक्रेट झालं तर आपल्या ब्लडमध्ये कॅल्शियमची लेवल काय होते, इन्क्रीज होते. It draws calcium from bones, increases calcium absorption in the digestive tract and reduce loss of calcium in the urine. Actually हे जे हार्मोन आहे हे हार्मोन जास्त सिक्रेट झालं की आता आपण बघितलं की ब्लडमधली आपली कॅल्शियमची लेवल इन्क्रीज होते. त्याचबरोबर बोन्समध्ये जे कॅल्शियम आहे ते ड्रॉ करण्याचं पण काम ते करते. बोनमधून ज्यावेळेस कॅल्शियम ड्रॉ केलं जातं त्यावेळेस त्याचबरोबर असं म्हणू शकतो की डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट जो आहे आपला त्याच्यामधलं सुद्धा कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन इन्क्रीज होतं. आणि काय रिड्यूस केलं जातं, रिड्यूस लॉस ऑफ कॅल्शियम इन द युरिन. युरिनमधून जे कॅल्शियम बाहेर पडतं त्याचा सुद्धा लॉस होते. म्हणजेच बॉडीमध्ये किंवा ब्लडमध्ये कॅल्शियमची लेवल इन्क्रीज होतीये. पहिलं रिझन आहे की बोन्समधनं ते कॅल्शियम काय केलं जातं, ॲब्सॉर्ब केलं जातं. त्याचबरोबर डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमधून सुद्धा ॲब्सॉर्ब केलं जातं. आणि युरिनमधून जे कॅल्शियमचा लॉस होतो तो इथं रिड्यूस होतो. सो इन अवर बॉडी कॅल्शियम लेवल
is at the height risk. Then secretion of parathormone is under feedback control of blood calcium level. मागच्या लेक्चरला आपण फीडबॅक मेकॅनिझम पाहिलं होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग हे जे सिक्रेशन आहे किंवा हे पॅराथायरॉइड जे ग्लँड आहेत हे सिक्रीट केव्हा करतात, तर ह्याचा फीडबॅक कंट्रोल आहे तो कशावर आहे, ब्लड कॅल्शियम लेवलवर आहे. ब्लड कॅल्शियम लेवल जर वाढली साहजिकच हे हार्मोन काय होणार आहे, कमी सिक्रेट होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फेट इज मेंटेन्ड बाय पॅराहार्मोन अँड कॅल्सिटोनिन. हे बघा थायरॉइड ग्लँडमधलं कॅल्सिटोनिन पुन्हा आलं, म्हणजेच बॉडीमधलं कॅल्शियम आणि फॉस्फेट मेंटेन, त्याचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन कोण करते, हे पॅराथॉर्मोन आणि त्याचबरोबर कॅल्सिटोनिन करत असतं. These two hormones form an antagonistic pair like insulin and glucagon. हे दोन्ही आपण हार्मोन्स ज्यावेळेस पॅनक्रियास शिकणार आहोत त्यावेळेस बघणार आहे, इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन. आता हे जे हार्मोन्स आहेत ते एकमेकांची अँटॅगोनिस्टिक पेअर म्हणजे जनरली अपोजिट म्हणू शकतो आपण. हे दोन्ही हार्मोन्स आहेत, हे दोन्ही हार्मोन्स काय करतात, इज फॉर्म अँड अँटॅगोनिस्टिक पेअर लाईक इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन. हे दोन्ही हार्मोन इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन हे आपल्याला पॅनक्रियाजमध्ये आढळतात, पण दोन्हीचं फंक्शन आहे ते वेगळं आहे. सेम इथं हे जे पॅराथॉर्मोन आहे आणि कॅल्सिटोनिन आहे हे हार्मोन कसे आहेत रे, अँटॅगोनिस्टिक आहेत. देन आता हे जे हार्मोन्स आहेत ते जर जास्त सिक्रेट झाले तर त्याचे अफेक्ट्स आपल्या बॉडीवर काय होतात किंवा त्याचं सिक्रेशन जास्त झालं तरी काय होतात ते आपण बघूया. हायपोसिक्रेशन ऑफ पॅराथॉर्मोन लोअर्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम इन द ब्लड. हायपो मीन्स कमी. ज्यावेळेस हे जे हार्मोन आहे पॅराथॉर्मोन जे हार्मोन आहे त्याचं सिक्रेशन कमी होतं, कमी झालं की साहजिकच ब्लडमधले कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा काय होतं, कमी होतं. ठीक आहे. त्यानंतर दिस इन्क्रीजेस एक्झिस्टॅबिलिटी ऑफ नर्व्स अँड मसल्स कॉझिंग मसल्स ट्विच अँड स्पाझम आपण म्हणतो बघा, मसल्स असे आखुडले जातात. मग साहजिकच इथं काय होतं, ज्यावेळेस हे हार्मोन पॅराथॉर्मोनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं त्यावेळेस काय होतं, ज्या नर्व्स आहेत आणि मसल्स आहेत त्यांची एक्झिबिलिटी काय होते रे, वाढते. लवचिकता आहे ती काय होते, वाढते आणि साहजिकच आपल्याला ट्विच किंवा स्पाझम आल्यासारखं जाणवतं. आणि ही जी प्रवृत्ती आहे किंवा ही जी फिनॉमिनन आहे ह्याला आपण काय म्हणतो, पॅराथॉराइड टिटॅनी किंवा हायपोकॅल्सिमिक टिटॅनी असं म्हटलं जातं. पॅराथॉराइड टिटॅनी किंवा त्याला हायपोकॅल्सिमिक टिटॅनी. हायपो मीन्स कमी. इथं काय झाले रे, कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं असतं ब्लडमधलं, कमी झालेलं असतं, कारण इथं पॅराथॉर्मोन काय झालेलं आहे, कमी सिक्रेट झालेलं आहे. दे हायपर सिक्रेशन झाल्यावर काय म्हणलंय बघा, जर पॅराथॉर्मोनचं सिक्रेशन जास्त झालं असेल तर बोन्समधलं कॅल्शियम जास्त ॲब्सॉर्ब केलं जातं, बरोबर आहे. आणि बोन्समधलं कॅल्शियम जास्तच गेलं तर साहजिकच त्या बोनचं डिमिनरलायझेशन होतं. डिमिनरलायझेशन झाल्यामुळं काय होतं, ते बोन्स आहेत ते सॉफ्ट बनतात, कधी कधी त्यांना बेंड होतो किंवा फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस जास्त असतात. हे सगळे अफेक्ट्स कसले आहेत रे, तर हायपर सिक्रेशन. पॅराथॉर्मोन जे हार्मोन आहे म्हणजे थायरॉइडची आपली पॅराथॉराइड ग्लँड आहे त्यातून हे जे हार्मोनचं सिक्रेशन जास्त प्रमाणात झालं तर हे रिस्पॉन्सिबल कशासाठी आहे, फॉर मोर ॲब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन्स. बोन्समधून हे काय करतं, जास्त कॅल्शियम ॲब्सॉर्ब करतं, म्हणजेच इथं बोनचं डिमिनरलायझेशन होतं आहे. डिमिनरलायझेशन होते म्हणजेच इथं ते बोन्स रिझल्टिंग इन सॉफ्टनिंग, सॉफ्ट बनतात, बेंडिंग होतं त्यांचं किंवा बोन फ्रॅक्चर होतो. त्याच कंडिशनला ऑस्टिओपोरोसिस सुद्धा म्हटलं जातं. ही टर्म झाली बघा, ज्यावेळेस तुम्ही लोकोमोशन शिकलाय त्याच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस झालेलं आहे. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे इथं बोन्स आहेत ते बोन्स सॉफ्ट झालेले असतात, बेंड झालेले असतात किंवा ते फ्रॅक्चर होऊ शकतात. ठीक आहे. हे सगळे कशाचे रिझल्ट आहेत, हायपर सिक्रेशन ऑफ पॅराथॉर्मोन. इट इज कॉमन इन वुमेन हू हॅव रीच्ड मोनोपॉज. आपल्याला जनरली माहिती आहे की हा जो ऑस्टिओपोरोसिस आहे तो मोस्टली वुमेनमध्ये दिसतो आणि ज्या मोनोपॉजकडे आलेले आहेत
त्याच्यामध्ये आपल्याला हा जास्त प्रमाणात दिसतो. हे झालं पॅराथायरॉइड ग्लॅन्डबद्दल. एवढंच आपल्याला याच्यामध्ये दिलं होतं की हे जे ग्लॅन्ड आहेत याचं सिच्युएशन कुठं आहे. तर आपण पाहिलं की पोस्टेरियर सरफेस आहे कुणाच्या, तर लोब ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड. ठीक आहे, एकूण 4 आहेत. एका जोडीला आपण सुपेरियर असं म्हणतोय आणि दुसऱ्याला आपण इन्फेरियर असं म्हटलं गेलं होतं. आणि ह्या ज्या सेल्स आहेत त्या कशा अरेंज झालेल्या असतात, तर कॉम्पॅक्टली अरेंज झालेले असतात. याच्यामध्ये जे हार्मोन आहे त्याला पीटीएच असं म्हटलं जातं किंवा कोलिप्स हार्मोन असं म्हटलं जातं. फंक्शन काय होतं त्याचं, तर इट कंट्रोल कॅल्शियम अँड फॉस्फेट बॅलन्स बिटवीन ब्लड अँड अदर टिश्यू. त्याच्यानंतरची ग्लॅन्ड आहे ती म्हणजे थायमस ग्लॅन्ड. आता थायमस ग्लॅन्डचं लोकेशन बघा. इथे तुम्हाला नेक रिजनमध्ये थायरॉइड ग्लॅन्ड दिसली होती, बरोबर आहे. ह्याच्या बॅक साईडला म्हणजे फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण पिट्युटरी ग्लॅन्ड पाहिली, त्याच्यानंतर थायरॉइड ग्लॅन्ड पाहिली. ह्या थायरॉइड ग्लॅन्डच्या बॅकला आपण पॅराथायरॉइड ग्लॅन्ड शिकलो होतो. ठीक आहे, इथं चेस्ट रिजनमध्ये आपल्याला कोणती ग्लॅन्ड आढळते, थायमस ग्लॅन्ड आढळते. ठीक आहे, सो लोकेशन बघूया आपण त्याची. थायमस ग्लॅन्ड इज लोकेटेड इन अप्पर पार्ट ऑफ थोरॅक्स. थोरॅक्सचा जो अप्पर पार्ट आहे ऑन द डॉर्सल साइड ऑफ द हार्टच्या पाठीमागच्या बाजूला डॉर्सल साइडला. बघा कुठं लोकेशन आहे, थायमस ग्लॅन्ड इज लोकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ थोरॅक्स रिजनमध्ये वरच्या बाजूला ऑन द डॉर्सल साइड ऑफ द हार्ट. ठीक आहे, देन कशी आहे बघा ती ग्लॅन्ड. इट्स ए सॉफ्ट पिंकिश बायलोब्ड मास ऑफ लिम्फॉइड टिश्यू. सर्क्युलेशनमध्ये तुम्ही लिम्फॉइड टिश्यू बद्दल शिकलाय. कशा आहेत ह्या, किंवा ही जी ग्लॅन्ड आहे ती ग्लॅन्ड कशी आहे रे, सॉफ्ट आहे, पिंकिश कलरची आहे, बायलोब्ड आहे. जशी थायरॉइड ग्लॅन्ड आपल्याला बायलोब्ड दिसली होती तशी ही सुद्धा कशी आहे, बायलोब्ड आहे. आणि कशाचं मास आहे, मास ऑफ लिम्फॉइड टिश्यू. ठीक आहे, आता लिम्फॉइड टिश्यू म्हणजे फंक्शन काय असणार आहे, इम्युनिटी इन्क्रीज करते, इम्युनिटीशी रिलेटेड असणार आहे. बघा, इट इज ए प्रॉमिनंट ग्लॅन्ड ॲट बर्थ बट गेट्स ग्रॅज्युअली ॲट्रोफाईड इन द ॲडल्ट, सो इट इज कॉल्ड ॲज ए टेम्पररी ग्लॅन्ड. ह्याचं युनिक फीचर काय आहे बघा, ज्यावेळेस बर्थ होते त्या बेबीची तोपर्यंत ती कशी असते रे, प्रॉमिनंट ग्लॅन्ड असते. आणि जसजसं ॲडल्ट फॉर्ममध्ये येते त्यावेळेस नंतर ती काय होते, ॲट्रोफाईड होते. ठीक आहे, किंवा कमी कमी होत जाते. सो किंवा काहींच्यामध्ये ती काय होते रे, निघूनही जाते, नष्ट होते. आणि म्हणून त्या ग्लॅन्डला काय म्हटलं जातं, टेम्पररी ग्लॅन्ड असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, थायमस ग्लॅन्डला टेम्पररी ग्लॅन्ड असं म्हटलं जातं. कारण त्याचं असं आहे की बर्थच्या वेळेस ती कशी आहे रे, प्रॉमिनंट आहे, नंतर मात्र ती काय होत जाते, निघून जाते. त्यामुळं त्या ग्लॅन्डला काय म्हटलं जातं, इट्स ए टेम्पररी ग्लॅन्ड. आता ह्यातून जे हार्मोन सिक्रेट होतं ते हार्मोन असतं थायमोसिन. इट सिक्रीट द हार्मोन थायमोसिन. याचं फंक्शन काय आहे बघा, इट हॅज अन इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ इम्युन सिस्टीम बाय मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट. ज्यावेळेस तुम्ही इम्युनिटी शिकलाय त्यावेळेस तुम्हाला बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट बद्दल झालंय. मग हे जे थायमोसिन आहे याचा महत्त्वाचा रोल काय आहे, तर आपली इम्युनिटी सिस्टीम जी आहे की इम्युन सिस्टीम आहे ती डेव्हलप करणं. आणि ती डेव्हलप करण्यासाठी कुणाचं मॅच्युरेशन करणं गरजेचं आहे, टी लिम्फोसाइटचं, बरोबर आहे. इट ऑल्सो प्रमोट प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज बाय प्रोव्हाइडिंग ह्युमरल इम्युनिटी. आता काय म्हटलंय बघा, ज्या वेळेस अँटीजन कोणत्याही आपल्या बॉडीमध्ये जातो त्यावेळेस त्याच्या रिलेटेड अँटीबॉडीज तयार होत असतात. मग हे जे हार्मोन थायमोसिन नावाचं जे हार्मोन आहे ते काय करतं, प्रमोट करतं. कशाला प्रमोट करतं, तर अँटीबॉडीज प्रोडक्शनला प्रमोट करतं. पण प्रोडक्शन करत असताना काहीतरी त्याला दिलं गेलं पाहिजे. मग ते काय प्रोव्हाइड करतं, तर ह्युमरल इम्युनिटी. इम्युनिटीचा टाईप तुम्हाला माहिती आहे. ह्युमरल इम्युनिटी काय केली जाते, प्रोव्हाइड केली जाते, की ज्यातून ह्या अँटीबॉडी प्रोडक्शनला ते प्रमोट करतं. त्याच्यानंतर तिसरी ग्लॅन्ड आहे ती म्हणजे ॲड्रिनल ग्लॅन्ड आणि किंवा त्याला आपला सुप्रा रिनल ग्लॅन्ड असं म्हणतोय. नावातच कळते रिनल इट्स रिलेटेड टू अवर किडनी. ठीक आहे, त्यामुळे त्याला ॲड्रिनल ग्लॅन्ड किंवा सुप्रा रिनल ग्लॅन्ड असं म्हटलं जातं. वरच्या बाजूला आपल्याला दिसते ही जी किडनी आहे बीन शेप्ड, त्याच्यावर तुम्हाला
जे कॅपलाइक स्ट्रक्चर दिसतंय ते कॅपलाइक स्ट्रक्चरला ती असते, ती कोणती असते रे? ॲड्रिनल ग्लँड किंवा त्याला सुप्रारिनल ग्लँड असं म्हटलं जातं. मग नेमिंग कसं आहे बघा, ज्यावेळेस तुम्ही हिस्टॉलॉजी त्याची शिकलाय त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की बाहेरच्या भागाला आपण कॉर्टेक्स म्हणतो, बरोबर आहे. हा रिजन आहे जो इथं लाईन्स केलेले आहेत, हा रिजन कोणता आहे? कॉर्टेक्स आहे, ठीक आहे, आउटर रिजनला. आणि आतला भाग आहे त्याला जनरली आपण मेड्युला म्हणतो. मग तुम्ही हार्ट शिकत असाल, किडनी शिकत असाल, हे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. आउटर कव्हरिंगला जनरली आपण काय म्हणतो? कॉर्टेक्स असं म्हणतो. आणि इनर जो भाग आहे त्याला मेड्युला असं म्हटलं जातं. मग कॉर्टेक्सचा पुन्हा इथं वरचा कॉर्टेक्स आणि मेडुलाचं इथे एक सेक्शन घेतलेलं आहे. हिस्टॉलॉजी तुम्हाला दिलेली आहे. नावं कशी आहेत बघा. वरचा जो भाग आहे त्याला आपण कॅप्सूल असं म्हणतोय, बरोबर. इथे येलोइश मधला वरचा भाग आहे त्याला कॅप्सूल असं म्हणतोय. नावं बघा, इथे कॅप्सूल दिलेलं आहे. त्याच्यानंतर खालचा भाग आहे तो ॲड्रिनल कॉर्टेक्सचा आहे आणि ब्ल्यू कलरचा आहे बघा. इथून इथपर्यंतचा भाग आहे तो ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे, ठीक आहे. ॲड्रिनल कॉर्टेक्स, सॉरी, इथपर्यंत आहे तो ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे. आणि खालचा आहे तो मेडुलाचा भाग आहे. मग याच्यामध्ये नेमिंग कसं आहे तर हा येलोइश केलेला भाग आहे त्याला झोना ग्लोमेरुलासा झोना असं म्हटलं जातं. त्याच्या खालचा आहे तो फॅसिक्युलेटेड झोन आहे, ठीक आहे. आणि त्याच्या खालचा 4 झोन्स केलेत बघा. रेटिक्युलॅसिस ॲड्रिनल असं म्हटलं गेलं आहे आणि खालचा भाग आहे तो मेडुलाचा आहे, ठीक आहे. ठीक आहे. याचं तर ओरिजिन कुठून आहे? हे जे ॲड्रिनल ग्लँड आहे याचं ड्युअल ओरिजिन आहे, म्हणजे मेसोडम आणि एक्टोडम यातून त्याचं ओरिजिन आहे आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय? ड्युअल ओरिजिन असं म्हणतोय. स्ट्रक्चर आपण पाहिले इथं. लोकेशन बघा, दे आर लोकेटेड ऑन अप्पर बॉर्डर ऑफ ईच किडनी. प्रत्येक किडनीच्या वरच्या बाजूला आपल्याला ही लोकेटेड दिसते. कशी आहे रे ती? तर ग्लँड ही कशी आहे? स्मॉल आहे, कोनिकल आहे, येलोइश ग्लँड अँड शोज 2 डिस्टिंक्ट रिजन. बघा, स्मॉल आहे, कोनिकल, कोन शेप्ड आहे, कोनिकल आहे, येलोइश कलरची आहे आणि त्याच्यामध्ये 2 रिजन्स दिसतात. एक म्हणजे बाहेरच्याला आपण कॉर्टेक्स असं नाव दिले, आउटर कॉर्टेक्स अँड इनर मेडुला. मग एक एक भाग बघूया. पहिल्यांदा आपण कॉर्टेक्स बघतोय, नंतर मेडुला. ॲड्रिनल कॉर्टेक्स. ॲड्रिनल कॉर्टेक्स म्हणजेच काय? ह्याला डायन्युअल का म्हटलं गेलं बघा, किंवा ड्युअल ओरिजिन असं का म्हटलं गेलं? तर हा ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे हा कशापासून येतोय रे? कशापासून डिराईव्ह झालेला आहे? इट डिराईव्स फ्रॉम एम्ब्रियोनिक मेसोडम. कशापासून डिराईव्ह झालेला आहे? हा एम्ब्रियोनिक मेसोडम पासून झालेला आहे. आणि हे ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे ते बरेचसे किंवा जे हार्मोन सिक्रेट करतं त्या हार्मोन्सला एकत्रितपणे कॉर्टिकॉइड्स असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, कॉर्टिकॉइड्स हार्मोन जे आहेत, नावात कॉर्टेक्स आहे, लक्षात ठेवायला सोपं आहे. कॉर्टिकॉइड्स हार्मोन हे कशातून सिक्रेट होतात? तर आपण नुसतं ॲड्रिनल ग्लँड म्हणणार नाही, तर ॲड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्स रिजनमधून हे काय होतात? सिक्रेट होतात. ॲड्रिनल कॉर्टेक्स सिक्रेट मेनी हार्मोन्स, बरेचसे हार्मोन्स सिक्रेट केले जातात आणि एकत्रितपणे त्या हार्मोन्सला कॉर्टिकॉइड्स असं म्हटलं जातं. ओके, व्हॉट आर कॉर्टिकॉइड्स? कॉर्टिकॉइड्स आर हार्मोन्स विच आर सिक्रेटेड बाय ॲड्रिनल कॉर्टेक्स. लक्षात ठेवा. देन इट इज डिफरन्शिएटेड इंटू 3 कॉन्सेंट्रिक रिजन. आत्ताच आपण बघितलं 3 रिजन आहेत कॉर्टेक्सचे. ह्या तिन्ही कॉन्सेंट्रेटिक रिजन जे आहेत, कॉन्सेंट्रिक रिजन आहेत, त्या कॉन्सेंट्रिक रिजनमधून हे हार्मोन सिक्रेट होत जातात. मग कोणकोणते आहेत? तर पहिला आहे झोना ग्लोमेरुलोसा. बघा, पहिला आहे आउटर, सगळ्यात बाहेरचा थिन आहे, त्याला आपण झोना ग्लोमेरुलोसा म्हणतोय. मग याच्यामध्ये बघा कोणता हार्मोन आहे याच्यामध्ये? इट सिक्रीट मिनरलोकॉर्टिकॉइड्स. लक्षात ठेवा, कॉर्टिकॉइड हा शब्द आहे, फक्त पहिलं अक्षर लक्षात ठेवा, मिनरलोकॉर्टिकॉइड्स. कोणता हार्मोन सिक्रेट होतं याच्यामध्ये? मिनरलोकॉर्टिकॉइड्स.
मग हार्मोनचं फंक्शन काय? दे आर रिलीज्ड फॉर रेग्युलेटिंग सोडियम अँड पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन. जे काही वेस्ट मटेरियल आलेलं आहे किंवा ब्लडमधून सोडियम आणि पोटॅशियमचे जे आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते रेग्युलेट करण्याचं काम हे हार्मोन करत असतं आणि म्हणूनच त्याला मिनरोकॉर्टिकॉइड्स असं म्हटलं गेलं आहे. अजून काय करतं तर दे रेग्युलेट साल्ट वॉटर बॅलन्स. ठीक आहे, साल्ट वॉटर बॅलन्स रेग्युलेट करण्याचं काम करते, ब्लड व्हॉल्यूम रेग्युलेट करण्याचं करते, त्याचबरोबर ब्लड प्रेशरसुद्धा रेग्युलेट करण्याचं काम करते. दे रेग्युलेट साल्ट वॉटर बॅलन्स, ब्लड व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर. अल्डोस्टेरॉन दॅट इज साल्ट रिटेनिंग हार्मोन. अल्डोस्टेरॉन हे हार्मोन तुम्हाला माहिती आहे. अल्डोस्टेरॉन हे जे हार्मोन आहे हे हार्मोन हे मेन मिनरल कॉर्टिकॉइड आहे. आता आपण मिनरल कॉर्टिकॉइड बघतोय, त्याच्यामधलं अल्डोस्टेरॉन जे हार्मोन आहे ज्याला आपण साल्ट रिटेनिंग हार्मोन, ज्यावेळेस तुम्ही किडनीचं स्ट्रक्चर शिकलेलं आहे त्याच्यामध्ये नेफ्रॉनमध्ये ग्लोमेरुलसमध्ये बराच ग्लोमेरुलस हे पुढं पास आउट होतो, त्यातले बरेचसे पुन्हा मिनरल्स रिॲब्सॉर्ब केले जातात. मग हे हार्मोन जे आहे हे हार्मोन काय करत असतं किंवा ह्याला काय म्हटलं जातं साल्ट रिटेनिंग हार्मोन असं म्हटलं जातं, जे हे मिनरोकॉर्टिकॉइडमधलं महत्त्वाचं हार्मोन आहे. देन इट बॅलन्स NK लेवल. NK मीन्स व्हॉट? सोडियम अँड पोटॅशियम. सोडियम आणि पोटॅशियमची लेवल काय करते ते बॅलन्स करते. त्याच्यानंतर मधला जो मोठा थिक म्हणू शकतो आपण, मिडल थिक जो लेयर आहे त्याला नाव दिलेलं आहे झोना फॅसिक्युलेटा. वरचा होता तो झोना ग्लोमेरुलोसा होता. खालचा मधला आहे तो मधला कसा आहे रे? वरचा थिन होता, मधला आहे तो कसा आहे? थिक आहे, झोना फॅसिक्युलेट. याच्यामधून कोणतं हार्मोन सिक्रेट होत आहे बघा? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रीशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स लाईक अ कॉर्टिसोल. मगाशी मिनरोकॉर्टिकॉइड्स होतं, इथे लक्षात ठेवायचं ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड्समध्ये काय लक्षात ठेवायचं? कॉर्टिसॉल. तिथं आपण काय बघितलं होतं? कोणता? अल्डोस्टेरॉन बघितलं होतं, अल्डोस्टेरॉन पाहिला होता. इथं मात्र कॉर्टिसॉल लक्षात ठेवा. हे जे हार्मोन आहे हे हार्मोन काय करतं बघा? इट रेग्युलेट्स मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड लिपिड. कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल, लिपिड असेल, ह्याचं जे मेटाबॉलिझम होतं त्याचं रेग्युलेशन करण्याचं हे हार्मोन करतं. कॉर्टिसोल इज अन इम्पॉर्टंट ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. जसं मगाशी अल्डोस्टेरॉन हे मेन कॉर्टिकॉइड होतं, मिनरोकॉर्टिकॉइडचं मेन कॉर्टिकॉइड होतं, तसं कॉर्टिसोल हा काय आहे रे? तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्समधला मेन पार्ट आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. ग्लुकोकॉर्टिकॉइड का म्हटलं लक्षात आलं असेल. हे जे कॉर्टिसोल आहे हे कॉर्टिसोल काय करतं रे किंवा हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? ब्लड ग्लुकोज लेवल जी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी हे हार्मोन उपयोगी पडतं. त्याचबरोबर इट इज अल्सो इम्युनोसप्रेसिव्ह. इम्युनि जे आहे आपली इम्युनिटी आहे ती सप्रेस करण्याचं कामसुद्धा हे हार्मोन करत असतं. त्याचबरोबर इट सप्रेसेस, काय सप्रेस करते अजून ते? इट सप्रेसेस सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज. अँटीबॉडीज फॉर्मेशन किंवा सिंथेसाइज करण्यासाठी ते सप्रेस करते. सो इट इज यूज्ड इन अ ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जी. त्यामुळं बऱ्याच वेळा हे हार्मोन कशासाठी वापरलं जातं? जिथं ॲलर्जी ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामध्ये हे हार्मोन्स यूज केलं जातं. बघा फंक्शन काय आहे याचा? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्लुकोज इन ब्लड ग्लुकोज लेवल. देन इट इज अल्सो सप्रेसिव्ह, सप्रेस करते ती. त्याचबरोबर इट सप्रेसेस सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज. सो इट इज यूज्ड इन ए ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जी. त्याचबरोबर इट प्रिपेअर्स ॲनिमल टू फेस एमर्जन्सीज इन नेचर. त्याचबरोबर ॲनिमल्सला काही एमर्जन्सीजला फेस करण्यासाठी सुद्धा ती काय करते? उत्तेजित करते. हे झालं मिडल लेअरबद्दल. आता सगळ्यात खालचा जो लेअर आहे त्या लेअरबद्दल बघूया. सगळ्यात आतला म्हणूया आपण. ह्या आतला जो आहे तो सुद्धा थिन आहे,
ज्याला झोना रेटिक्युलारिस असं म्हटलं जातं. बघा, सगळ्यात बाहेरचा होता तो आउटर थिन होता, त्याला आपण झोना ग्लोमेरुलस असं म्हटलं होतं. मधला होता तो जाड होता, ज्याला झोना फॅसिक्युलेटा असं म्हटलं गेलं होतं. आणि सगळ्यात आतला आहे तो थिन आहे, ज्याला झोना रेटिक्युलारिस असं म्हटलं गेलं आहे. मग हे जे रिजन आहे, ह्या रिजनमध्ये कोणते हार्मोन्स बाहेर पडतात? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ सेक्स कॉर्टिकॉइड्स, दॅट इज ए गोनॅडोकॉर्टिकॉइड्स. मग असं ग्लुकोकॉर्टिकॉइड्स होता, त्याच्या अगोदरचा मिनरलोकॉर्टिकॉइड्स होता. हा जो झोना रेटिक्युलारिस आहे याच्यामध्ये जे प्रोडक्शन होते हार्मोनचं ते सेक्स रिलेटेड आहे, सो सेक्स कॉर्टिकॉइड्स म्हटलं जातं किंवा त्याला गोनॅडोकॉर्टिकॉइड्स असं म्हटलं जातं. इन मेल्स they have a role in a development and maintenance of external sex characters. मेलमध्ये ह्याचं जे फंक्शन आहे ते त्याचा रोल आहे तो कशामध्ये आहे? डेव्हलपमेंट आहे, मेंटेनन्स कशाचं? तर जे काही एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर्स आहेत त्याचा डेव्हलपमेंट करण्यासाठी होतो. समजा हे हार्मोन एक्सेस झाले तर काय होतात? एक्सेस सेक्स कॉर्टिकॉइड्स इन अ फिमेल कॉजेस ॲड्रिनल विरिलिझम and hieristism, that is excess hair on face, while in male it causes gynecomastia, that is enlarged breast. Androgen and steroids are produced by adrenal cortex. म्हणजे जर काही सेक्स कॉर्टिकॉइड जे आहेत, हे हार्मोन जे आहे ते फिमेलमध्ये एक्सेस झालं तरी त्याचे अफेक्ट्स आपल्याला दिसून येतात आणि मेलमध्ये जरी झाले तर याचे अफेक्ट्स आपल्याला दिसून येतात. आता हे जे डिसऑर्डर्स आहेत, ॲड्रिनल कॉर्टेक्स बघतोय अजून आपण, मेडुला बघितलेला नाही. हे जे हार्मोन्स आहेत ह्या हार्मोन्समधून जर काही डिसऑर्डर्स किंवा त्याचं सिक्रेशन हायपर किंवा हायपो झालं तर त्याचे डिसऑर्डर्स कोणते आहेत ते बघूया. पहिला दिले हायपोसिक्रेशन. हायपोसिक्रेशन ऑफ मिनरलोकॉर्टिकॉइड्स अँड ग्लुकोकॉर्टिकॉइड्स इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲडिसन डिसीज. ॲडिसन डिसीजबद्दल तुम्ही शिकलाय की हे जे मिनरलोकॉर्टिकॉइड्स किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड्स जर कमी झालं, त्याचं सिक्रेशन कमी झालं तर होणारा आजार कोणता आहे? ॲडिसन डिसीज आहे. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ दिस डिसीज. मग ह्या डिसीजमध्ये नक्की काय होतं? तर ब्लड शुगर कमी होते, सोडियमचं प्रमाण कमी होतं, पोटॅशियमचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर सोडियम आहे किंवा पाणी आहे ते युरिनमधून जास्त प्रमाणात जातं. बघा, ॲडिसन डिसीजमध्ये काय होतं? द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ दिस डिसीजेस आर लो ब्लड शुगर, त्याचबरोबर लो Na+ अँड हाय पोटॅशियम. सोडियम कमी होतो पण पोटॅशियम वाढतो. कॉन्सन्ट्रेशन इन प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये Na कमी होतोय आणि पोटॅशियम वाढतोय. त्याचबरोबर इन्क्रीज द लॉस ऑफ सोडियम अँड वॉटर इन युरिन. युरिनमध्ये सोडियम आणि वॉटरचं प्रमाणसुद्धा काय होतं? वाढतं. अजून काय होतं याच्यामध्ये? इट लीड्स टू वेट लॉस, वजन कमी होणं, विकनेसपणा, नॉझिया, ओमेटिंग आणि डायरिया सारखे सुद्धा लक्षणं याच्यामध्ये दिसतात. हायपोसिक्रेशन असेल तर. हायपरसिक्रेशन असेल तर त्यांनी असं म्हटलं की ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं जर सिक्रेशन जास्त असेल, हायपर सिक्रेशन असेल तर कोणता डिसीज आहे? कुशिंग डिसीज आहे. कुशिंग डिसीजमध्ये काय? तर इट लीड्स टू हाय ब्लड शुगर लेवल. मग अशी ब्लड शुगर कशी सांगितलेली? कमी झाली होती. एक्सक्रिशन ऑफ ग्लुकोज इन युरिन. युरिनमधून सुद्धा ग्लुकोज काय होतं? बाहेर पडतं. राईज Na+ इन ब्लड व्हॉल्यूम. सोडियमचं प्रमाणसुद्धा काय होतं? वाढतं. हाय ब्लड प्रेशर जास्त असतो, ओबेसिटी असते, त्याचबरोबर वास्टिंग ऑफ लिम्ब मसल. ठीक आहे, हे कशाचे अफेक्ट्स आहेत? तर हायपर सिक्रेशनचे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे ॲड्रिनल मेडुला. आतापर्यंत आपण ॲड्रिनल कॉर्टेक्सबद्दल बघितलं, त्याचे 3 रिजन्स बघितले आणि त्यातून कोणते हार्मोन्स सिक्रेट होतात ते पाहिलं. आता शॉर्ट एक पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे ॲड्रिनल मेडुला. ह्या ॲड्रिनल मेडुलामधून सुद्धा हार्मोन सिक्रेट होतात. ते आपण कोणते बघूया. इट डेव्हलप्स फ्रॉम एक्टोडम. बघा, लक्षात घ्या, ॲड्रिनल कॉर्टेक्स कशापासून झाला होता?
तर मेझोडर्म पासून झाला होता. तर मेडुला जो आहे तो मात्र कशातून फॉर्म झालाय किंवा कशातून डेव्हलप झालाय, एक्टोडर्म मधून झालाय. आणि म्हणून त्याला तुमच्या लक्षात आलं असेल की आपण त्याला काय म्हणतोय रे, ड्युअल ओरिजिन म्हटलं होतं. कारण कॉर्टेक्स आहे तो मेझोडर्म मधून आहे आणि मेडुला आहे तो एक्टोडर्म मधून आहे. ठीक आहे. देन इट सिक्रेट 2 हार्मोन्स, ॲड्रिनॅलिन अँड नॉर ॲड्रिनॅलिन. ह्या मेडुलामधून 2 प्रकारचे हार्मोन सिक्रेट होतात. एक म्हणजे ॲड्रिनॅलिन, इथे बघा ॲड्रिनॅलिन, आणि दुसरं आहे नॉर ॲड्रिनॅलिन. ॲड्रिनॅलिनलाच काय म्हटलं जातं, इपिनेफ्रिन असं सुद्धा म्हटलं जातं, इपिनेफ्रिन. आणि नॉन ॲड्रिनॅलिनलाच काय म्हटलं जातं, नॉर इपिनेफ्रिन असं म्हटलं जातं. माझं काय फंक्शन आहे बघा. किंवा ह्या ॲड्रिनॅलिनला अजून एक नाव आहे, हे जे हार्मोन आहे वरचं ॲड्रिनॅलिन त्याला एमर्जन्सी हार्मोन सुद्धा म्हटलं जातं किंवा 3F हार्मोन असं म्हटलं जातं. 3F कोणते रे, तर फाईट, फ्लाईट आणि फ्राईट. ओके, ही जी सिच्युएशन आहे फ्लाईट, फ्राईट आणि फ्लाईट, फाईट, फ्लाईट आणि फ्राईट, ही जी सिच्युएशन आहे ह्याच्यामध्ये सुद्धा ते काम करते किंवा एमर्जन्सी हार्मोन म्हणून म्हणू शकतो आपण. तर नॉन ॲड्रिनॅलिन हार्मोन आहे हे काय करतं रे, इट रेग्युलेट द ब्लड प्रेशर अंडर अ नॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशनमध्ये ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्याचं काम करतंय. त्याचबरोबर ते व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर म्हणून काम करते. ज्यावेळेस मी सर्क्युलेशन शिकलाय त्यावेळेस तुम्हाला व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टरबद्दल झाले किंवा व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शनबद्दल झालेलं आहे. तर हे जे नॉन ॲड्रिनॅलिन आहे हे काय म्हणून ॲक्ट करतं, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर म्हणून ॲक्ट करत असतं. अशा प्रकारे आज आपण 3 ग्लँड पाहिल्या. फर्स्ट वन पाहिली ती म्हणजे पॅराथायरॉइड ग्लँड, नंतर पाहिली थायमस ग्लँड आणि शेवटची पाहिली ॲड्रिनल ग्लँड किंवा त्याला सुप्रारिनल ग्लँड म्हणतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पॅनक्रियाज, त्याचबरोबर जे काही गोनाड्स हार्मोन आहेत, ओव्हरीज, टेस्टीज मधले ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर प्लासेंटा त्याचे हार्मोन, आणि लास्ट वन आहे तो गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट त्याच्यामधले हार्मोन्स पाहणार आहोत. थँक्यू एव्हरीवन.